हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आज आपण काही इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट बघूया फायनल अकाउंट्सच्या, ज्या परीक्षेत हमखास विचारल्या जातात. सो आपण फर्स्ट ॲडजस्टमेंट स्टार्ट करूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट ही रिलेटेड आहे क्लोजिंग स्टॉकबद्दल. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कुठे येतील? द फर्स्ट वन इज क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटला, आणि द सेकंड इफेक्ट इज ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आता आपण सेकंड ॲडजस्टमेंट बघणार आहोत, ती डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट असेल डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड सेकंड इफेक्ट इज इट विल बी डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट ऑन ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. त्याचे दोन इफेक्ट असतील. इट विल बी ॲडेड टू अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन अ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, or and second effect which will be shown on liability side of the balance sheet. Next is prepaid expenses. त्याचे दोन इफेक्ट असतील. It will be less from the capital that particular expenses on trading or profit and loss account, and the second effect that is shown on asset side of the balance sheet. नेक्स्ट आपण बघणार आहोत ॲक्रिव्ड इन्कम, और त्याला आउटस्टँडिंग इन्कमसुद्धा आपण म्हणू शकतो. त्याचे दोन इफेक्ट असतील. इट विल बी ॲडेड टू अ पर्टिक्युलर इन्कम ऑन अ क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड सेकंड इफेक्ट विल गो टू द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण बघू, दॅट इज बॅड डेट्स. बॅड डेट्सचे अगेन दोन इफेक्ट असतील. दॅट इज फर्स्ट इफेक्ट इज डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दॅट इज न्यू RDD प्लस बॅड डेट्स, आणि सेकंड इफेक्ट विल गो टू द इट विल बी डिडक्टेड फ्रॉम सनरी डेटर्स ऑन ॲसेट साईड. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट, दॅट इज RDD. RDD इज नोन ॲज रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. त्याचे दोन इफेक्ट येतील. फर्स्ट इफेक्ट जाईल डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि सेकंड इफेक्ट विल गो टू द इट विल बी डिडक्टेड फ्रॉम सनरी डेटर्स ऑन ॲसेट साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. अगेन याचे दोन इफेक्ट जातील. पहिला इफेक्ट जाईल डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि सेकंड इफेक्ट इट विल बी डिडक्टेड फ्रॉम सनरी डेटर्स ऑन ॲसेट साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण बघूया, दॅट इज प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. अगेन याचे दोन इफेक्ट जातील. पहिला इफेक्ट जाईल क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड सेकंड इफेक्ट विल बी इट विल बी डिडक्टेड फ्रॉम सनरी क्रेडिटर्स ऑन लायबिलिटी साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. इट इज ऑल्सो नोन ॲज अ ड्रॉइंग्स. तर याचा पहिला इफेक्ट जाईल क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग, और इट विल बी डिडक्टेड फ्रॉम परचेसेस अकाउंट, अँड सेकंड इफेक्ट दॅट इज इट विल बी डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल ऑफ द लायबिलिटी साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण बघूया, दॅट इज गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. याचा पहिला इफेक्ट जाईल क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, और इट विल बी डिडक्टेड फ्रॉम परचेसेस अकाउंट, आणि सेकंड इफेक्ट जाईल इट विल बी डेबिटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिकॉज इट इज ॲन एक्सपेन्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण बघूया, दॅट इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल. याचा पहिला इफेक्ट जाईल डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड सेकंड इट इज ॲडेड टू द कॅपिटल लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. अँड आता लास्ट ॲडजस्टमेंट आपण बघणार आहोत, दॅट इज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. याचा पहिला इफेक्ट जाईल क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड सेकंड इट विल बी ॲडेड टू द ड्रॉइंग्स ऑर लेस फ्रॉम द कॅपिटल. थँक्यू एव्हरीवन. आय होप तुम्हाला या ॲडजस्टमेंट एकदम व्यवस्थित कळायला आहेत, आणि या ॲडजस्टमेंट तुम्ही जर खूप व्यवस्थितरित्या करून गेलात तर फायनल अकाउंट्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व करू शकतात. थँक्यू.